स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. सावधान, जर तुमची रास वृश्चिक असेल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर एक धोक्याची सूचना आहे. तुमच्याच घरातील एखादी व्यक्ती रक्ताच्या नात्याची असूनही तुमच्या विनाशाचा सापळा का रचते? रात्रीची झोप उडाली असेल किंवा प्रत्येक पाऊल भीतीपोटी टाकावं लागत असेल तर समजून जा की ही साधी भांडणं नसून तुमच्या नशिबाला लागलेली घरची घरघर आहे. वेळ राहताच सावध राहा. झाला नाही तर ही नकारात्मकता तुमच्या सुखी संसाराची राख रांगोळी करायला मागे पुढे पाहणार नाही. पण आता घाबरण्याची गरज नाही मित्रांनो, कारण गुरुजींनी एक असा गुप्त मार्ग शोधून काढलाय जो आजवर कधीही उघड करण्यात आला नव्हता. केवळ एक साधी वस्तू तुमच्याजवळ ठेवून तुम्ही त्या व्यक्तीच्या बुद्धीवर ताबा मिळवू शकता. ती व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचेलच, पण तुमच्या वाटेला जाण्याची हिंमतही कधी करणार नाही. हा प्रयोग इतका शक्तिशाली आहे की तितका तो रहस्यमय सुद्धा. पण लक्षात घ्या, हा उपाय करताना एक छोटीशी चूकही तुमच्या अंगाशी येऊ शकते. काय आहे तो उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर वृश्चिक रास ही मुळातच गूढ व शक्तिशाली मानली जाते. पण जेव्हा तुमच्याच घरातील व्यक्ती किंवा तुमच्या नातेवाईकातील आणि भावकीतील व्यक्ती तुमच्या विरुद्ध उभी ठाकते, तेव्हा तुमची ही शक्ती तुमच्यासाठी शाप ठरू शकते. गुरुजी सांगतात की वृश्चिक राशीच्या व्यक्तीकडे कमालीची सहनशक्ती असते, पण सध्या तुमच्या घरातील वातावरण इतके दूषित झाले आहे की तुमच्या संयमाचा बांध आता फुटण्याच्या मार्गावर आहे. ती व्यक्ती विनाकारण तुमच्यावर ओरडत असेल, तुमच्या कामात अडथळे आणत असेल व तुमच्या अस्तित्वाचा अपमान करत असेल तर समजून जा की केवळ स्वभाव दोष नाही तर तुमच्या प्रगतीचा जळफळाट करणारी एखादी अदृश्य शक्ती त्या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला त्रास देत आहे, ज्यामुळे तुमच्या हसत्या खेळत्या घराचे रूपांतर एका युद्धभूमीत झाले. या त्रासामुळे केवळ तुमचं मन विचलित होत नाही तर त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि भाग्यावर सुद्धा होतोय. सततीच्या कटकटीमुळे तुमच्या डोक्यावर प्रचंड ताण निर्माण झाला असून तुम्ही हळूहळू नैराश्याच्या गर्देत ढकलत जात आहात. गुरुजीच्या मते जेव्हा घरातील मुख्य ऊर्जेचा स्रोत असलेल्या व्यक्तीला मानसिक त्रास दिला जातो तेव्हा त्या घराची लक्ष्मी आणि समृद्धी कायमची निघून जाते. तुम्हाला कदाचित जाणीव नसेल, पण त्या व्यक्तीशी तुम्ही रोज भांडत असाल. ती व्यक्ती कळत न कळत तुमच्या कुंडलीतील शुभ ग्रहाचे बळ क्षीण करत आहे. ही परिस्थिती अशीच झाली तर राहिली तर तुमच्या हातातील चालून आलेली मोठी संधी मित्रांनो निसटून जाऊ शकते आणि तुम्ही कायमचे कोणाचे तरी गुलाम बनून राहू शकता. अशा या भयानक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी गुरुजींनी एक अत्यंत गुप्त प्राचीन मार्ग सुचवलाय. हा उपाय म्हणजे केवळ एक तोडगा नसून ती व्यक्ती तुमच्यामधील नकारात्मक बंधनांना कायमचा छेद देणारे एक अस्त्र आहे. गुरुजींनी स्पष्ट सांगितले आहे की ज्या व्यक्तीला तुम्हाला घराबाहेर काढता येत नाही किंवा जिच्यापासून तुम्हाला दूर जाताही येत नाही, अशा व्यक्तीला शांत करणे हा एकच मार्ग उरतो. पण हे शांत करणे म्हणजे काय आणि तो लिंबाचा प्रयोग तुमच्या आयुष्यात पुन्हा सुख शांती कशी परत आणेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला या प्रयोगाची खरी तांत्रिक बाजू समजून घ्यावी लागेल, जी तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा नायनाट मात्र नक्की करेल. तर या गुप्त प्रयोगासाठी तुम्हाला ज्या साहित्याची गरज आहे ते दिसायला अत्यंत सामान्य वाटू शकते, पण गुरुजी सांगतात की योग्य वेळी योग्य मानसिकतेने वापरल्यास ती वस्तू विनाशक अस्त्रासारखी काम करते. सर्वात आधी तुम्हाला एक डाग नसलेले टवटवीत असे पिवळं लिंबू मिळवायचंय. लक्षात ठेवा, लिंबावर एकही काळा डाग किंवा छिद्र नसावे, कारण डाग असलेले लिंबू नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याऐवजी ती तुमच्यावरच उलटू शकते. हे लिंबू म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीराचे व मनाचे प्रतीक मानले जातं, ज्यावर आपण हा प्रयोग करणार आहोत. हे साहित्य गोळा करताना कोणालाही संशय येणार नाही याची काळजी घ्या, कारण गुप्तता पाळली तरच या तंत्राचा प्रभाव 100% पडतो. लिंबासोबतच तुम्हाला एक टोकदार लोखंडी खिळा किंवा लोखंडाची तार मिळवायची. लोखंड हे शनीचे प्रतीक मानलं जातं. जेव्हा ते लिंबाच्या रसात शिरतं तेव्हा ते एका विशिष्ट ऊर्जेचा प्रवाह तयार करतं, जो समोरच्या व्यक्तीच्या रागीट बुद्धीला खिळून ठेवण्याचं काम करतो. गुरुजीच्या मते हा खिळा नवीन असावा, वापरलेला किंवा गंजलेला असावा. यासोबतच नाव लिहिण्यासाठी काळ्या रंगाचा पेन किंवा शाई तयार ठेवा. काळा रंग हा अडथळे दूर करण्यासाठी आणि शत्रूला शांत करण्यासाठी तंत्रशास्त्रात अत्यंत प्रभावी मानला जातो. या वस्तूची जमाव करताना तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल राग न ठेवता ती व्यक्ती शांत व्हावी हीच एक जिद्द असणे आवश्यक आहे मित्रांनो.
शेवटी तुम्हाला एक छोटा लाल व काळ्या रंगाचा कापड लागणार आहे. हा कापड म्हणजे त्या व्यक्तीच्या ऊर्जेला बंदिस्त करणारा एक साचा असेल. गुरुजी असा इशारा देतात की हे सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर ते तुमच्या घरातील देवघरात किंवा स्वयंपाकघरात उघड्यावर ठेवू नका. ते एका गुप्त जागी लपून ठेवा, जिथे कोणाची सावली पण पडणार नाही. जर या प्रयोगाच्या साहित्याला तुमच्या कोणाचा स्पर्श झाला तर त्यातील शक्ती नष्ट होते आणि तुम्हाला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागेल. साहित्य तयार झाले की समजा तुम्ही अर्धी लढाई जिंकली आहे. फक्त आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तो भयानक प्रयोग कृतीत करण्याची वाट पाहायची आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या प्रत्यक्ष प्रयोगाची, जो त्या व्यक्तीच्या अहंकाराला आणि क्रोधाला कायमचा लगाम घालणार आहे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हा विधी करण्यासाठी तुम्हाला एकांत शोधावा लागेल, जिथे कोणाचीही चाहूल लागणार नाही. सर्वात आधी तो पिवळा लिंबू हातात घ्या आणि काळ्या शाईने त्यावर त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीचे नाव लिहा. नाव लिहिताना त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि मनात म्हणा की तुझी ही वाईट वृत्ती आता या लिंबात बंदिस्त होत आहे. हा विधी करत असताना तुमच्या हाताला थरकाप सुटू शकतो किंवा तुम्हाला आजूबाजूला विचित्र हालचाली जाणवू शकतात, पण घाबरू नका. ही त्या प्रयोगाची शक्ती आहे, जी आता जागृत होऊ लागली आहे. नाव लिहून झाल्यानंतर तो लिंबू त्या व्यक्तीच्या संपर्कात आणणे ही सर्वात कठीण आणि महत्त्वाची पायरी आहे. गुरुजी सांगतात की जर तुम्हाला त्या व्यक्तीच्या शरीराला तो लिंबू स्पर्श करता आला नाही, तर किमान त्या व्यक्तीचे वापरलेले कपडे किंवा ती जिथे झोपते त्या गादीला तो लिंबू स्पर्श करा. स्पर्श होताच त्या व्यक्तीची सर्व नकारात्मक ऊर्जा आणि तुमच्याबद्दलचा राग त्या लिंबात ओढला जातो. एकदा का स्पर्श झाला की मग तो खिळा त्या लिंबाच्या नावाच्या बरोबर मधोमध अशा पद्धतीने आरपार टोचा की तो खिळा त्या व्यक्तीच्या क्रोधी स्वभावाला कायमचा खिळवून टाकेल. हा खिळा टोचताना होणारा आवाज आणि लिंबाचा बाहेर येणारा रस हा त्या व्यक्तीच्या तुमच्या विरुद्ध असलेल्या कारस्थानांचा अंत आहे, हे लक्षात ठेवा. शेवटी हा खिळा मारलेला लिंबू त्या लाल किंवा काळ्या कापडात अत्यंत घट्ट बांधून घ्या. कापडात बांधताना अशा 3 गाठी मारा की त्या व्यक्तीची बुद्धी तुमच्या इशाऱ्यावर चालायला बाध्य होईल. गुरुजी असा सक्त इशारा देतात की हा लिंबू बांधल्यानंतर तो तुमच्यापासून 24 तास लांब जाता कामा नये. तुम्ही जिथे जाल तिथे तो तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये असला पाहिजे. जर या 24 तासांत तो लिंबू तुमच्यापासून वेगळा झाला किंवा कोणाच्या नजरेस पडला, तर या प्रयोगाचा उलट परिणाम होऊन ती व्यक्ती आधीपेक्षा जास्त भयानक रूप धारण करू शकते. त्यामुळे हा काळ अत्यंत संयमाने आणि गुप्तपणे घालवा, कारण तुमच्या भविष्यातील शांततेची ही सर्वात मोठी परीक्षा आहे. 24 तासांचा तो कठीण काळ संपल्यानंतर आता वेळ येते या सर्व नकारात्मकतेचे विसर्जन करण्याची. गुरुजी सांगतात की हे 24 तास त्या लिंबाने तुमच्या घरातील आणि त्या व्यक्तीच्या मनातील सर्व विषारी विचार स्वतःमध्ये शोषून घेतलेले असतात. आता तो खिळा मारलेला लिंबू म्हणजे केवळ एक फळ नसून तुमच्या शत्रूच्या क्रोधाचे जिवंत रूप बनलेले असते. हा लिंबू घेऊन घराबाहेर पडताना मागे वळून पाहू नका आणि कोणाशीही बोलू नका. तुम्हाला अशा ठिकाणी जायचे आहे जिथे मानवी वावर कमी असेल, एखादा निर्जन कोपरा, कचऱ्याची कुंडी किंवा जिथे कोणाचाही पाय पडणार नाही अशी मोकळी जागा. हे विसर्जन करताना तुमच्या मनात एकच विचार असावा की आज या लिंबासोबत माझ्या आयुष्यातील सर्व क्लेश आणि छळ कायमचा संपत आहे. ज्या क्षणी तुम्ही तो लिंबू फेकण्यासाठी हात उगाराल त्या क्षणी गुरुजींनी सांगितलेला तो महाशक्तिशाली मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. सर्व शत्रू नाशाय स्वाहा. हा मंत्र केवळ शब्द नाहीत, तर ते एक अग्निअस्त्र आहे, जे तुमच्या विरुद्ध रचलेली सर्व कारस्थाने जाळून राख करतात. हा मंत्र किमान 11 वेळा किंवा शक्य असल्यास 21 वेळा पूर्ण श्रद्धेने आणि आवाजात न बोलता मनातल्या मनात म्हणा. मंत्राचा उच्चार होताना तुम्हाला त्या लिंबातून एक वेगळीच उर्मी जाणवेल. जसा तो लिंबू तुमच्या हातापासून दूर जाईल, तसा तुमच्या छातीवरचा एक मोठा दगड निघून गेल्यासारखे तुम्हाला हलके वाटू लागेल. ही चिन्हे आहेत की तुमचा उपाय आता ब्रह्मांडातील शक्तींनी स्वीकारला आहे. लिंबू फेकून दिल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथून थेट घरी परतणे. वाटेत कुठेही थांबू नका किंवा कोणाशीही चर्चा करू नका. घरी आल्यावर सर्वात आधी पाय स्वच्छ धुवा आणि शक्य असल्यास स्नान करा. गुरुजी असा सक्त ताकीद देतात की विसर्जन करून आल्यावर त्या प्रयोगाबद्दल त्या दिवशी कोणाशीही बोलू नका, अगदी जवळच्या व्यक्तीशीही नाही. जर तुम्ही या विधीची चर्चा केली तर त्याची शक्ती हवेत विरून जाते. आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला रडवले तीच व्यक्ती आता तुमच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी तयार होत आहे. या विसर्जनानंतर जे काही घडेल ते पाहून तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत.
हा उपाय केल्यानंतर पुढच्या काही तासांतच तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असा बदल त्या व्यक्तीमध्ये दिसेल. गुरुजी सांगतात की ज्या क्षणी तुम्ही त्या लिंबाचे विसर्जन करता त्या व्यक्तीच्या मनातील तुमच्याबद्दलचा द्वेष आणि क्रोधाचा उगमच सुकून जातो. ती व्यक्ती जी काही वेळापूर्वी तुमच्याशी वाद घालण्यासाठी निमित्त शोधत होती ती अचानक शांत होईल. तिच्या वागण्यातील तो उग्रपणा मावळून तिथे एक प्रकारची अस्वस्थता किंवा पश्चात्ताप दिसून येईल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा विजय असेल, कारण आता ती व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचणार नाही तर तुमच्या शब्दाचा मान राखू लागेल. तुमच्या घरातील ते कुबट आणि तणावाचे वातावरण निवळून पुन्हा एकदा आनंदाची किरणे दिसू लागतील. परंतु हा विजय मिळवल्यानंतर गुरुजी एक अत्यंत महत्त्वाचा आणि भीतीदायक इशारा देतात. हा प्रयोग एक दुधारी तलवार आहे. याचा वापर तुम्ही केवळ स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आणि घरातील शांततेसाठी केला असेल तरच तुम्हाला त्याचे शुभ फळ मिळेल. जर तुमच्या मनात त्या व्यक्तीचे शारीरिक नुकसान करण्याची किंवा सूड घेण्याची भावना असेल तर हे तंत्र तुमच्यावर उलटायला वेळ लागणार नाही. गुरुजींच्या मते निसर्गाचा नियम आहे की जे तुम्ही दुसऱ्याला देता तेच तुमच्याकडे परत येते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या वागण्यात बदल झाल्यावर तिला पुन्हा डिवचण्याचा किंवा चिडवण्याचा प्रयत्न करू नका. एकदा ती शांत झाली की तो विषय तिथेच संपवून टाका आणि नव्या आयुष्याची सुरुवात करा. शेवटी हा उपाय करताना मनात श्री स्वामी समर्थांचे स्मरण सतत असू द्या, कारण संकटाच्या काळात केवळ ईश्वरीय शक्तीच तुमचे रक्षण करू शकते. हा विधी पूर्ण झाल्यावर तुमच्या मनात जी शांतता लाभेल ती टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने नामस्मरण करा. ज्यांना खरोखरच अशा त्रासातून मुक्ती हवी आहे त्यांनीच हे पाऊल उचलावे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात आता बदलाची वेळ आली आहे तर उशीर करू नका. गुरुजींनी दाखवलेला हा मार्ग तुमच्या अंधकारमय जीवनात प्रकाशाची नवी पहाट घेऊन येईल. आता तुमची पाळी आहे स्वतःला या त्रासातून मुक्त करण्याची आणि सुखाचे दिवस पुन्हा अनुभवण्याची. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.